या ठिकाणी अख्ख्या दिवसभर फुल एन्जॉय आणि अनलिमिटेड आमरस थाळी मिळत्या। एक वाटी खावा किंवा 10 वाट्या खावा। अवघड दिवशी बुकिंग करून संजीवनी अॅग्रोला जावा। नवीन झालेल्या सांगली सोलापूर हायवेवर यल्लमा मंदिर जवळ भोसे या ठिकाणी छोटी गाडी आणा किंवा मोठी गाडी, मोठ्याच्या मोठं पार्किंग आहे। मोठ्याना दिवसभर 700 रुपये आणि लहानांना 450 रुपये फक्त। 10 ला आतमध्ये एंट्री मारली आणि लगेच नाश्ता पण चालू झाला। नाश्त्यासाठी झणझणीत अशी मिसळ होती, एकदम कडक। कांदा पोहे आणि चहा पण होता। या ठिकाणी मिसळ बरोबर फळं सुद्धा ठेवली होती, एकदम ऑर्गॅनिक। आलेल्या सगळ्या पब्लिकनंच इथं मिसळवर ताव मारला आणि लगेच पुढे गेलो तर तात्या विंचूच्या सावत्र भावाचा इथं शो चालू झाला होता। सगळ्या पब्लिकनं शो एन्जॉय केला आणि लगेचच जादूचे प्रयोग पण चालू झाले। लहानांबरोबर मोठी लोक सुद्धा एकदम क्युरियोसिटीने बघत होती। या ठिकाणी अतिशय सुंदर लॉन केलंय, पलीकडेच चिल्ड्रन प्ले एरिया आहे। झोपाळे पाळणे, एन्जॉयच एन्जॉय। नाश्ता जरा जिरला तर वॉटर ऍक्टिव्हिटी चालू झाल्या। 2 मोठे स्विमिंग पूल आहेत, त्याच्या समोर आहे चेंजिंग रूम। या स्लायडर वरनं जोरात यायचं आणि धाडकन पाण्यात पडायचं। इथं लहान मुलांसाठी स्पेशल एरिया डेव्हलप करण्यात आलेला आहे, एकदम सेफ। डीजे तिकडे नवीन नवीन जुनी गाणी घुमवा लागलेला आणि इकडे डान्स करत करत सगळी एन्जॉय करत होती। धबधबा, रेन डान्स, सगळे एन्जॉय। इकडे जेवणाची सगळी तयारी झाली। शेवग्याच्या शेंगाची आमटी, त्यांच्या शेतातल्या वांग्याची भाजी, पिठलं, जिरा राईस सगळं रेडी होतं। त्यांनी 100 पेक्षा जास्त आंब्याची झाडं लावल्यात, त्याच केसर आंब्याचा आमरस आणि पुरणपोळीचा बेत होता। या ठिकाणच्या सगळ्या आजूबाजूच्या खेडेगावातल्या महिलांना इथं रोजगार मिळालाय आणि जेवणात भाकरी आणि चपाती सुद्धा अवेलेबल आहे। आणि इथं रोज ताजं कैरीचं लोणचं तयार केलं जातं। सगळं जेवण रेडी झालं, वाट्या भरून ठेवल्या आमरसाच्या आणि पब्लिक जेवायला सुद्धा आलं। जेवण्यासाठी प्रशस्त एरिया आहे आणि जेवण कसं झालं विचारल्यावर पब्लिकनं बघा कशी रिॲक्शन दिली आहे। सगळ्यांना जेवण इथं खूप आवडलं होतं। मला आता थांबणं शक्य नव्हतं म्हणून मी लगेचच जेवायला बसलो। आमरसाच्या 4-5 वाट्या वडल्या, चपाती आणि पुरणपोळी सुद्धा खाल्ली, एक नंबर होती। थोड्या वेळ झाडाखाली विश्रांती घेतली आणि उसाचा रस प्यायला ये म्हणतो माय करत उसाचा रस पण आला। या ठिकाणी ससे, बदक हे सुद्धा पाळण्यात आलेले आहेत। लहान मुलांना बघायला लय आवडतात। त्यानंतर मोठ्यांसाठी टर्फ आहे, झुलता पूल आहे आणि ट्रॅक्टर सफारी आहे। पूर्ण शेतामध्ये फिरताना त्यांनी लावलेली सगळ्या फळभाज्या आपल्याला बघायला मिळतात आणि आपण तलावापाशी येऊन पोहोचतो। इथं आहे बोटिंग। इथं बोटिंग एन्जॉय केल्यानंतर आपण सायकलिंग कडे वळतो आणि त्यानंतर आईस्क्रीम येते आणि आईस्क्रीम खात आपण दिवसभर काय मजा मस्ती केली याच्या सगळ्या आठवणी येतात आणि आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण घेऊन आपण घरी जातो। इथं राहण्याची आणि जेवणाची सुद्धा उत्तम सोय आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रेट दिले आहेत। दिलेल्या नंबरवर कॉल करून आजच बुकिंग करा।